हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अगर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला कसं करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबायचं. म्हणजे कसं होईल की प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतच राहणार. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेम आहे की नाही, तर सेमिस्टर फर्स्ट एनईपी फायनान्शियल अकाउंट, फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेड्स. म्हणजे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सिलेबस हा आपण अवेलेबल करून दिलेला आहे. तर बघा आता हा जो आता सध्या चालू आपला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, तर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट सर किती कुठे क्वेश्चन 4 ला ट्रेड अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर त्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंगला सेम दुसरं नाव जे दिलेलं आहे त्याला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट असं सुद्धा म्हणतात. तर त्यासाठी आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट बघत आहे. बघा कधी कधी मॅन्युफॅक्चरिंग एवढंच लिहितात RE पर्यंत किंवा मॅन्युफॅक्चरिंग ING सुद्धा लावतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. तर बघा आता इथं काही दिलेलं आहे का नाव वगैरे, म्हणून आपण ए ट्रेडर्स लिहू. काय लिहिणार आहोत आपण? ए ट्रेडर्स. पहिले हेडिंग लिहायचं बेटा, इन द बुक्स ऑफ, इन द बुक्स ऑफ ए ट्रेडर्स. ओके, त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटला दुसरं नाव आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. कोणतं नाव आहे बेटा? मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. मी तुम्हाला त्यासाठी सांगत आहे की बा हे तुम्हाला कधी आलं तर हे तुम्हाला आलं पाहिजे, म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. इथं आपलं आलेलं आहे फॉर द इयर एंडिंग दिलेलं आहे का? फॉर द इयर एंडिंग आहे का? इयर एंडिंग नाही आहे दिलेलं, त्यामुळे इथं आपण डॅश केली. काय केलेलं आहे बेटा? डॅश आहे की नाही? तर बघा आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये, काहीच टेन्शन नाही. आखणी करायची, ही एक अमाऊंट, त्यानंतर हा एक अमाऊंटचा कॉलम आहे की नाही? आपण सेंटरला यावं पाहिजे. त्यानंतर पुन्हा अमाऊंटचा कॉलम आणि अमाऊंटचा कॉलम. अमाऊंटचा कॉलम मोठा आखा, म्हणजे कसं आहे तुम्हाला पेपरमध्ये मोठे अमाऊंट असले तर जास्त अमाऊंट असेल तर बरोबर पद्धतशीर बसते, काही हरकत नाही बरोबर पद्धतशीर बसले तर. आता बघा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट मध्ये आपल्याला सुरुवातीला हा पर्टिक्युलर अमाऊंट, त्यानंतर पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट. ही डेबिट बाजू असते आणि ही क्रेडिट. हे ते डेबिट, हे डेबिट आणि ती क्रेडिट, हे डेबिट आणि ती क्रेडिट. तर बघा डेबिट बाजूला नेहमीकरिता ओपनिंग स्टॉक येत असतो, परचेस येते, कॅरेज एक्सपेन्सेस येत असतात. त्यानंतर या बाजूला तुम्हाला ज्यापासून तुम्हाला इन्कम होत असते ते पद येत असतात. आता इन्कम म्हणजे कोणते? सेल. भविष्यात त्याच्यापासून आपल्याला इन्कम होते. क्लोजिंग स्टॉक, त्या वस्तूपासून इन्कम होते जे तुमच्याकडे अवेलेबल असेल. तर बघा आता इथं ओपनिंग स्टॉक किती? वर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला कसं असतं, ट्रेड अकाउंटला एकच ओपनिंग स्टॉक दिलेला असतो, एकच क्लोजिंग स्टॉक दिलेला असतो ट्रेड अकाउंट मध्ये. परंतु मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट मध्ये 3 ओपनिंग स्टॉक दिलेले असू शकतात, 4 ओपनिंग स्टॉक दिलेले असू शकतात, परचेस 3 दिलेले असू शकतात, 4 दिलेले असू शकतात, फोर्स असू शकतात. त्यामुळे कसं आहे त्यांची ऍडिशनल करायची, त्यामुळे त्यांची काय करायची? ऍडिशनल. आता बघा इथं आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलेला आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आहे. मग काय करायचं बेटा? तर सुरुवातीला इथं लिहायचं ओपनिंग स्टॉक आहे की नाही? रॉ, मग कोणता? हा रॉ मटेरियलचा, रॉ मटेरियल्स. त्यानंतर काय दिलेलं आपल्याला? वर्क इन प्रोग्रेस, वर्क इन प्रोग्रेस. फिनिश्ड गुड्स आहे ना. वर्क इन प्रोग्रेस पहिले सुरुवातीला रॉ मटेरियल, त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस, त्यानंतर फिनिश गुड्स. तर या ठिकाणची करायची आता आपल्याला ऍडिशनल. तर ऍडिशनल करायची आतमध्ये. त्यानंतर त्यांची जी बेरीज असते ते सेकंड कॉलमला दाखवायची, 8,000, त्यानंतर 2 lakhs. ओके, आलं लक्षात बेटा? यांची करायची बेरीज. काय करायची? त्यांची बेरीज. बघा 2 lakhs, 1 lakh म्हणजे 3 lakhs आणि हे 18, 3,18,000 आहे ना. 3,18,000. त्यानंतर बघा आता दिलेलं आपल्याला परचेस फॉर रॉ मटेरियल, हे सुद्धा डेबिटलाच असते.
परचेस नेमकरिता डेबिटला, परचेस नेमकरिता डेबिटला, परचेस मधून परचेस रिटर्न मायनस, परचेस मधून परचेस रिटर्न मायनस, परंतु इथं परचेस रिटर्न दिलेलं नाही त्यामुळे परचेस रिटर्न मायनस करायचं नाही. त्यानंतर इथं दाखवायचं परचेस ऑफ रॉ मटेरियल्स, परचेस ऑफ रॉ मटेरियल्स हे बघा, परचेस ऑफ रॉ मटेरियल 11,55,000, 11,55,000, 11,55,000, 11,55,000. त्यानंतर वेजेस पेड, वेजेस पेड सुद्धा डेबिटला, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असली तो आपण म्हणून वेजेस पेड, तर वेजेस पेड 80,000, 80,000 डेबिट बाजूला. त्यानंतर सेल ऑफ फिनिश गुड्स, तर सेल ऑफ फिनिश गुड्स एका दिलेला, 2 असेल तर प्लस करा आणि सेल रिटर्न असेल तर मायनस करा. सेल्स ऑफ फिनिश्ड गुड्स, सेल ऑफ फिनिश गुड्स किती आहे 13,52,000, 13,50,000. आता ते मी थोडासा हा कॉलम मोठा केला तिथे बसून 13,52,000. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आहे की नाही, बाय क्लोजिंग स्टॉक, तो क्लोजिंग स्टॉक कोणते दिलेला आहे, एक बाय रॉ मटेरियल्स आहे ना, रॉ मटेरियल्स 1,54,000, 1,54,000. त्यानंतर बाय वर्क इन प्रोग्रेस 13,000. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे बाय फिनिश गुड्स, फिनिश गुड्स म्हणजे क्लोजिंगचा 4,10,000, 4,10,000 आहे की नाही. बघा क्लोजिंग स्टॉक आहे बरोबर. म्हणजे क्लोजिंग स्टॉक 3 दिलेले होते, 3 आपण 3 पण लिहिलेत. ओपनिंग स्टॉक 3 दिलेले आहेत, 3 पण लिहिले. परचेस डेबिटला, वेजेस डेबिटला. ओके, आलं लक्षात. सेल कुठे येणार, क्रेडिट बाजूला. सेल कुठे दाखवायचं, क्रेडिट बाजू. परचेस डेबिटला, सेल क्रेडिटला, परचेस डेबिटला, सेल क्रेडिटला. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल येत असते. त्यानंतर आता यांची करायची आपल्याला ऍडिशनल. काय करायची यांची ऍडिशनल. बघा हा 0 0 0 आहे ना, 0 1 2 3 4 4 प्लस 3 इथं 7 7 हा 7. ओके, कारण की 0 आहे. त्यानंतर 5 6 7 पुन्हा 4 प्लस 1 म्हणजे 5,77,000. आता ऍडिशनल इन्क्रीज कोणती येते म्हणजे मोठी कोणती येणार, लार्ज. हे बघा इथे 11,000 आहे, हे 13,000 आहे, हे 3,000 80,000 म्हणजे 80 5 lakhs आहे. याचा अर्थ 30 मोठी येणार म्हणजे आपल्याला याचा ग्रॉस प्रॉफिटच येणार आहे. मग इथं दाखवायचं आपल्याला 2 ग्रॉस प्रॉफिट आहे की नाही, ग्रॉस प्रॉफिट. बघा आता यांची करू आपण ऍडिशनल. लार्ज कोणती मोठी येते, ही मोठी येणार. किती होता 13,52,000 प्लस 5,77,000. 0 0 0 7 प्लस 2 9 9 5 7 प्लस 5 किती होता 12 12 से 2 1 कॅरी 6 6 7 8 9 आणि 1 म्हणजे 19,29,000. 19,29,000. ओके, 19,29,000 बरोबर. 19,29,000. त्यानंतर क्रेडिट मधून डेबिट मायनस करायची. आता ही मायनस करावं लागेल. मग यांची करायची आपल्याला ऍडिशनल. यांची काय करायची आता ऍडिशनल. बघा ऍडिशनल करू आता आपण यांची. 11,55,000. आता माझ्याकडे कॅल्सी नाही आहे, तुम्हाला कॅल्सी अवेलेबल आहे. पेपरमध्ये तुम्ही कॅल्सी वापरू शकता, काहीच हरकत नाही. तर तुम्ही कॅल्सी यूज करा माझ्या विद्यार्थी मित्रांनो. 0 0 0 8 प्लस 5 किती होतात 13 3 1 कॅरी 9 10 5 15 5 1 कॅरी 4 5 आणि 1 म्हणजे 15,050. आता आपण इथं मायनस करू ते
19,29,000 मायनस 15,53,000 हे मायनस 0,009 मधून 3 मायनस करा. किती राहतात? 9 मधून 3 गेले तर 6 राहिले. हे 6 राहिले. 2 मधून 5 मायनस होत नाही. मग काय करायचं? 2 मधून 5 मायनस करायसाठी इथं कॅरी द्यायचा. काय द्यायचा? कॅरी. मग 11, 12. समजा तुम्हाला एखाद्या वेळेस नाही समजलं किंवा मग मुलांना आजकाल खूप जास्त कन्फ्युज होतात, तर मग 5च्या पुढे 11 पर्यंत मोजा किंवा डायरेक्ट मोजा. 7 राहतात. 12 मधून 5 गेले 7 राहतात. 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 है की नाही? हा, म्हणजे बघा किती राहिले? 3, 3, 6 आणि 1, 7. हा, 7 राहिले. हे 7, 1 कॅरी दिला. मग 9 मधून 5 गेले, 6 गेले, किती राहतात? 3 राहिले. हा 0 म्हणजे 37,600 है ना. सॉरी, 3,76,000. 3,76,000. आलं? ओके, समजलं बेटा? काहीच हरकत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा, शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचा. आणि व्हिडिओकडे थोडंसं लक्ष द्या. तुम्ही गणित करा, तुम्हाला येतातच 100% गणित पेपरमध्ये येतीलच. म्हणजेच तुम्ही अगर हे लेक्चर बघितले तर तुम्हाला 100% पेपर सोडवताच येते. बघा आता याला काय करायचं? अकाउंटला क्लोज करायचं. काय करायचं बेटा? क्लोज करायचं. आपण काय केलं? क्रेडिट मधून डेबिट बाजू काय केली? मायनस केली. तर याला काय लिहायचं? ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट लॉस अकाउंट. इथं दाखवायचं असलं दाखवा, नाही दाखवायचं नको. ट्रान्सफर टू ग्रॉस प्रॉफिट. ओके, आलं लक्षात? स्क्रीनशॉट काढायचं, सीन काढून घ्या. गणित सुद्धा मी बाजूला लिहिलंच असते आणि आन्सर त्याच्या बाजूला दाखवलेलं असते. आपले प्रत्येक लेक्चर हे काय राहते? सेपरेट राहते. तर बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.